नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला थोडंसं बोलूयात. शोला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. चला तर मग चला थोडंसं बोलूयात. तर मंडळी, आपण बघत असतो नेहमीच की तुमचे झालं, माझे झालं, आजोबा पंजोबा यांनी खूप कमाया करून ठेवल्या, खूप शेत्या घेऊन ठेवल्या, खूप सारे प्लॉटिंगचे रानं घेऊन ठेवले, जे की त्या शेत्याचे कितीतरी भाव झालेत. आज त्याला कितीतरी डिमांड आली, त्याचे करोडो रुपये येत आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपल्यासाठी प्रॉपर्ट्या जमा करून ठेवल्या. आणि त्यांनी काय केलं? फक्त कामच केले, फक्त मेहनतच केली. आणि मेहनत करून काय केलं? शेवटी काहीच नाही. ते कुठं तीर्थयात्रेला गेले? त्यांनी कधी महाराष्ट्र दर्शन केलं का? त्यांनी कधी कोणते चारधाम केले? माहिती काढा तुम्ही तुमच्याही आजोबा पंजोबाची, आजूबाजूच्या पण कोणाच्या. कोणीच काही नाही केलं. एक फोटो सापडाव त्यांनी कुठंतरी गेलेले, कुठं गड किल्ले बघितलेले, फिरलेले. फक्त मेहनत केली आणि आपल्यासाठी जमा करून ठेवलं. आणि आपण काय केलं? अरे, रोड टच रान आलाय आपलं, त्याची प्लॉटिंग पडली, खूप भाव यायलाय, टाकली विकली, आपण मजा केली त्याच्यावर. मग मला सांगा, कमाई कोणासाठी करून ठेवायची आणि आपण जगायचंच नाही? मान्य आहे मला, मेहनत करायला पाहिजे, कमाई सुद्धा करायला पाहिजे, पण आपण जगायचं कधी? आपण फिरायचं कधी? 40शी नंतर आपल्या लक्षात येते की एक चहाच्या टपरीवाला आपल्यापेक्षा जास्त कमवतोय, त्याला टॅक्स सुद्धा नाही. आणि 50शी नंतर आपलं जे रूप आहे, आपली जी सुंदरता आहे, त्याला काही किंमत नाही. आणि 60 ओलांडल्याच्या नंतर तुम्ही किती पण मोठ्या पदावर असू द्या ना, किती पण मोठं पद असू द्या तुमचं, 60च्या नंतर त्या पदाला काही किंमत नाही. तुम्हाला त्या पदावरून उतरावंच लागेल. आणि जेव्हा 70 संपत्ती तुमची, तेव्हा तुम्ही कितीही मोठं घर बांधलेलं असू द्या, कितीही मोठा बंगला बांधलेला असू द्या, तुम्हाला त्याच्या पायऱ्या चढायला मात्र त्रासच होणार. तुमचे पाय डगमगणार, तुम्हाला कितीतरी बिमाऱ्या तुमच्या अंगी लागलेल्या असणार. आणि 80च्या नंतर तुमच्या अकाउंटवर किती जरी बँक बॅलन्स असलं, करोडो रुपये, तरी तुम्हाला गोळ्याच खावं लागणार आहेत. डायबेटिसच्या असो, कशाच्याही असो, तुम्हाला शेवटी गोळ्याच खावं लागणार आहे. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही आज जिथं आहात तिथंच थांबा आणि जे कमवताय तितक्यातच तुमचं सुख कुठं आहे ते शोधा. आज कमवायचे दिवस आहेत, मान्य आहे मला, आज कमवायचे दिवस आहेत, तुम्ही कमवा, पण त्या कमाई सोबत जीवन जगायला विसरू नका. नाहीतर काय होईल? तुम्ही कमवून ठेवलेल्या तुमच्या पैशावर उद्या तुमचे नातरुंड पतरुंड तुमच्या डोळ्यासमोर एन्जॉय करतील तुम्ही केलेल्या कमाईवर, तुम्ही रक्ताचं पाणी केलेल्या कमाईवर. आणि तुम्ही मात्र आज नाही, आत्ता नाही, नंतर कधीतरी, आत्ता नाही, नंतर कधीतरी, असं म्हणत म्हणत सगळ्या बिमाऱ्या तुमच्या अंगी येऊन भिडल्यात, पण तुम्ही काय कुठं फिरायला गेले नाही. म्हणून सांगते, तुम्ही जिथं कुठं असाल तिथं थांबा आणि या गोष्टीवर एक वेळ नक्की विचार करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.